आज नागपूरमध्ये काही डेअरीमध्ये फिरून आम्ही पनीर विकत घेतलंय आणि पनीरच्या नावाखाली आम्हाला जे जे सॅम्पल्स मिळाले ते नमुने गोळा करून मी आता एक्सपर्टकडे आलेलो आहे. तर आज आमच्यासोबत जे एक्सपर्ट आहेत त्यांचं नाव नाव आहे मोहन काळवंडे. मोहन सर MSc डेअरी सायन्समध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे आणि सुमारे 30 वर्षापासून त्यांचा जो परिचय आहे तो या क्षेत्रातले जाणकार तज्ज्ञ असाच आहे. आणि सर आज आपण NDTV मराठीशी बोलताय, खूप खूप धन्यवाद. मला सर्वात आधी हे सांगा की ज्या पद्धतीनं आम्हाला बाजारात नकली पनीर, भेसळयुक्त पनीर जे मिळतं ते नेमकं काय आहे? ते भेसळयुक्त पनीर नेमकं त्याला रॅपर लावून येणारं ते ॲनालॉग चीज आहे. अच्छा. ते ॲनालॉग चीज म्हणजे मार्केटला विकता येते. आणि ॲनालॉग चीज कसं तयार होते? SMP, स्टार्च, SMP म्हणजे काय सर? स्किम मिल्क पावडर, अच्छा. आणि स्टार्च, पाम ऑइल असं सगळं याचा वापर करून ते ॲनालॉग चीज तयार होते. पण ते ॲनालॉग चीज म्हणून न विकता ते पनीर बनवून पनीर म्हणून ॲनालॉग चीज रॅपर त्याच्यावर तेच असते, पण इथे विक्रेता त्याच्याकडे आल्याच्या नंतर तो रॅपर काढून नॉर्मल पनीर असं म्हणून जास्त रेटने तो विकतो. अच्छा. तर याला ओळखायचं कसं सर? ते दिसायला काही फरक दिसतो का आणि ओळखायचं कसं? दिसण्याचा फरक तेवढा काही जास्त असा मोठा नाही आहे. जवळपास दोन्ही पनीर सारखेच दिसतात. थोडासा पांढरेपणा आणि पिवळसरपणा असतो. नकली पनीरमध्ये पांढरेपणा जास्त असतो कारण केमिकल वापरलेले असतात आणि आपण त्याला असली समजतो. आपण त्याला जास्त असली समजतो कारण पांढरा दिसला म्हणजे चांगला आहे असं आपला एक हे असतो. आणि याला टेस्ट, सर्वात मोठी टेस्ट कोणती? सगळ्यात मोठी टेस्ट म्हणजे तर हे टंग टेस्ट आहे, चवीची टेस्ट. हो, ही सगळ्यात मोठी लॅब आहे. अच्छा. त्या बाकीच्या लॅब पेक्षा ही तोंडाची लॅब जी आहे ते सगळं काही सांगते. तर या जिभेच्या लॅब मध्ये कसं समजेल? जिभेच्या लॅब मध्ये फक्त आपण पनीरला असं तुकडा घेतला आणि त्याला खाऊन बघितलं की पहिल्यांदा तर आपल्याला हे समजते की गाईच्या दुधाची एक जे चव आणि त्याचा सुगंध आहे तो असा तोंडात दरवळला पाहिजे, म्हणजे ते ओरिजिनल पनीर. आणि ते दुसरं जे पनीर आहे ज्याला ॲनालॉग म्हणतो आपण किंवा नकली म्हणू, ते त्या पनीरमध्ये काय होते की हे तोंडात घेतल्यानंतर असं रबरासारखं वाटेल आणि ते त्याला टेस्टलेस आहे, म्हणजे चव नावाची कुठली अशी काही त्याची व्याख्या नाही करू शकत काही असंच वाटते म्हणून. बरं, समजा या टेस्ट मध्ये फारसं काही कळलं नाही तर मग दुसरी टेस्ट मग लॅबोरेटरी टेस्ट समजा की ती आयोडीन टेस्ट. ते स्टार्च आणि हे ते सगळं जे काही असते त्या पनीरमध्ये ज्याला आपण नकली म्हणतो. सर, आपण लॅबोरेटरीकडे जायचा आपल्याला वेळ नाही समजा, तर ती आयोडीन टेस्ट घरी करता येईल? कशी करता येईल? नाही, घरी नाही करता येणार, शेवटी लॅब मधूनच होईल कारण हे सगळं घरी घरगुती वातावरणात कोणी ठेवत नाही. घरगुती वातावरणाच्या हिशोबात जर टेस्ट करायची आहे तर टंग टेस्ट सगळ्यात पहिली ती फेल नाही होऊ शकत. म्हणजे कोणत्याही ग्राहकांनी जर दुकानात गेल्याच्या नंतर एक थोडासा तुकडा त्याला मागून एक सॅम्पल म्हणून असं खाऊन बघितला की तो ओळखू शकतो. बरं, आयोडीन टेस्ट तुम्ही आज आम्हाला करून दाखवणार आहात? हो हो, करून दाखवतो. एक पनीर आपलं एक 2 पनीर घेतलेले आहे मी इकडे. मी जे तुम्हाला 2 सॅम्पल जे तुम्ही दिलेले आहे ते 2 सॅम्पल मी घेतलेले आहे इथे. आणि मी त्याच्यावर हे टाकतो आता, आयोडीन टेस्ट करतोय मी. तर आयोडीन टेस्ट मध्ये काय होते की नॉर्मल पनीर जे आहे आपलं गाईच्या दुधापासून किंवा असं सगळं बनलेलं असली त्याला आयोडीनचा कलर तो जात नाही, जो आहे तोच राहतो. पण इकडे त्या ॲनालॉगला किंवा नकली पनीरला आपण म्हणू त्याच्यावर आयोडीनचा प्रभाव होतो, तो कलर बदलून टाकतो. बघूया ना सर. हे बघा आता मी याच्यात आयोडीनचा रंग जसाचा तसाच दिसतो. हा हा हा, बघा हा रंग तसा आहे आणि हा रंग एकदम असा काळा कुट्ट होऊन जाईल किंवा डार्क. हो, हा रंग डार्क पडतोय, डार्क ब्ल्यू होतो. हे बघा, अरे बापरे, हा रंग तर एकदम बदलला बघा. आणि हा ओरिजिनलचा रंग जशाचा तसा आहे, जो आयोडीनला रंग होता तोच आहे. तर हे जे डार्क झालं हे नकली पनीर आहे असं म्हणता येईल. हे का डार्क झालं सर? स्टार्च. अच्छा. हा, स्टार्च आणि इतर कुठले केमिकल आता काय काय टाकतात तर ते फक्त मला जेवढी आयडिया आहे
त्या संदर्भात चुना हे ते काय काय नाही टाकत ते तिकडे. आणि सर याच्याशिवाय आणखी एखादी समजा आयोडीन नाहीये, हा. मग आणखी काय तिसरी टेस्ट मग घरगुती संदर्भात पाहिलं तर एक टेस्ट ट्यूब घ्यायची, डिस्टिल वॉटर घ्यायचं त्याच्यात थोडंसं, आणि पनीरचे असे बारीक बारीक असे हे तुकडे करून दोन्ही प्रकारच्या ते गरम पाण्यामध्ये त्या टेस्ट ट्यूब अशा हलवायच्या अशा उकळेपर्यंत. तर ते नॉर्मल पनीर आपलं साधं जे पनीर आहे ते पनीर असं थोडंसं असं विरघळल्यासारखं होते. अच्छा, एक मिनिट, आपण आम्हाला परत सांगा की तुम्ही जी विरघळण्याची टेस्ट सांगताय किंवा उकळण्याची, ती कशी असते, उकळण्याच्या कशी करायची आयोडीन जर नसलं आपल्याजवळ? हा, आयोडीन नसलं तर ते पनीरचे असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे, टेस्ट ट्यूब मध्ये पकडायचे, त्याच्यात डिस्टिल वॉटर टाकून द्यायचं आणि उकळत्या पाण्यामध्ये त्या टेस्ट ट्यूब हलवायच्या अशा. तर नॉर्मल पनीर जे आहे ते नॉर्मल पनीर असं थोडंसं विरघळल्यासारखं होते, पूर्ण नाही विरघळलं तरी. आणि हे जे नकली आहे ते नकली पनीरला पूर्ण विरघळायचं ते नावच नाही, उलट रबरासारखं ते असं इंटॅक्ट होते, असं एकमेकाला पकडून असं. हा, म्हणजे ते तुकडे एकमेकाला सॉलिडिफाय झाल्यासारखं असं रबरी तयार होते आणि हा डिझॉल्व्ह होण्याच्या स्वरूपात तयार होतो. याला हातात घेतलं की असं असं भरभर असं हे होते आणि ते सॉलिडिफाय झाल्यासारखं होते, रबरासारखं तयार होतं. अॅनालॉग चीज असेल किंवा नकली भेसळयुक्त पनीर असेल, त्याच्या विरोधात आंदोलन करणारे, मोर्चा उघडलेले आणि वेळोवेळी तक्रार करणारे प्रकाश भिसेन सुद्धा आपल्यासोबत आहेत. डेअरी क्षेत्रातले गेले 20-25 वर्ष जाणकार आहेत. प्रकाशजी, तुम्ही नकली पनीर किंवा अॅनालॉग चीजच्या असली पनीर म्हणून जे विकल्या जातं त्याच्या विरोधात मोर्चा उघडलेला आहे. काय सांगाल याच्यामागे इकॉनॉमिक्स कसं आहे? 1 किलो असली पनीर किती रुपयाला बनेल, 1 किलो अॅनालॉग चीज किती रुपयाला बनेल, त्याच्या मागचं अर्थशास्त्र सांगा. सर नमस्कार. ॲनालॉग चीज जे पनीर म्हणून मार्केटमध्ये विकल्या जात आहे त्याला बनवण्याचा खर्च हा जवळपास 150 ते 160 किलो एवढापर्यंत येतो, रुपया प्रति किलोपर्यंत येतो. आणि तेच समजा ओरिजिनल पनीर किंवा दुधापासून बनवलेले जे पनीर आहे त्याला बनवण्याचा खर्च हा जवळपास 250 ते 260 पर्यंत येतो. आणि विकलं जर अॅनालॉग चीज म्हणून विकलं तर किती? ॲनालॉग चीज म्हणून जर त्याला मार्केटमध्ये डेअरीमध्ये जर विकतो आपण तर डेअरीवाले जे आहेत त्याला 190 किंवा 220 पर्यंत घेतात. आणि त्याच पनीरचं जे ॲनालॉग चीज म्हणून जे स्टिकर लावलेलं असतं ते स्टिकर काढून तेच पनीर ते ओरिजिनल पनीरच्या किमतीमध्ये विकतात, म्हणजेच 360 रुपये किलोमध्ये विकतात. याच्यामागे जवळपास 100 ते 150 रुपयाचं ते एक्स्ट्रा प्रॉफिट कमवतात. परंतु ग्राहकाची त्याच्यामध्ये दिशाभूल होत आहेत, ते ओरिजिनल पनीर न घेता ते ॲनालॉग चीज घेत आहेत. तर हे जे अॅनालॉग चीज विकलं जात आहे पनीर म्हणून, त्याच्यामुळे आर्थिक नुकसान कसं होतंय शेतकऱ्यांचं सर आणि डेअरीवाल्यांचं? आर्थिक नुकसान शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये खूप जास्त होते, कारण की आज नागपूरमध्ये जवळपास अंदाजे 20 ते 25,000 किलो ॲनालॉग चीज विकल्या जात आहे, जे पनीर म्हणून विकल्या जात आहे. एवढ्याच दुधाचं समजा आपण किंवा एवढेच किलो जे पनीर आपण दुधापासून जर बनवतो म्हटलं तर जवळपास 1 लाख लिटर दूध लागेल दररोज. आणि ते 1 लाख लिटर दूध समजा फार्मर कडून उत्पादन झालं तर त्यांचं इन्कम वाढेल. इन्कम वाढल्यामुळे त्यांचं आर्थिक स्थिती जी आहे ती सदृढ होईल. पण आता तुम्ही सांगताय, आता जसं बोलत होतात की तिथे ते एवढं असली पनीर पडून आहे आणि नकली पनीरला मागणी आहे मार्जिनमुळे. याच्यामध्ये काय आहे सर, की असली जे पनीर आहे किंवा दुधापासून जे बनलेलं पनीर आहे याची किंमत जी आहे होलसेल 290 किंवा 295 रुपये किलो विकतो. आणि अॅनालॉग चीज जे आहे ते विकल्या जातं 220-230 रुपयाला. तर घेणारा व्यक्ती किंवा कॅटरर्सवाले किंवा हॉटेल्सवाले किंवा एक साधारण ग्राहक यांना तिथे दिशाभूल केले जाते डेअरी विक्रेत्याकडून. त्यामुळे त्या पनीरला जास्त डिमांड येत आहे आणि या पनीरला डिमांड कमी येत आहे. आणि घरी आपण जेवायला वापरतो, काय नुकसान आहे शारीरिक? सर आपण अॅनालॉग चीज जर खात असेल तर त्याच्यामध्ये जे पाम ऑइल मिसळलेलं असते ते पाम ऑइल आपण खातोय, म्हणजे तुम्ही डायरेक्ट पनीर नाही खाताय, तुम्ही डायरेक्ट तेल पितात. आणि डायरेक्ट तेल पिल्याने काय नुकसान होते हे सर्वांना आपल्याला माहित आहे. कोलेस्ट्रॉल वाढेल, डायबिटीज वाढेल. आणि हे पनीर जे आहे जवळपास लहान मुलं जास्त खातात तर त्यांना तर अजून जास्त धोकादायक आहे. याचा उपाय काय? तुम्ही सरकारला पत्र लिहून उपाय काय सुचवलेला आहे?
सर माझं म्हणणं हेच आहे सरकारला किंवा जे काही डिपार्टमेंटशी रिलेटेड लोक आहेत त्यांना एक विनंती आहे, नम्र विनंती आहे की जे होतकरू डेअरी उत्पादक आहेत जे चांगल्या मालाचं उत्पादन करतात याच्यामध्ये एक कलर कोड डिसाईड करावा की अॅनालॉग चीज आणि पनीर हे दोघंही जोडा भाऊ सारखे दिसतात, त्यामुळे ग्राहकांना ते समजत नाही की हे ओरिजिनल आहे की ते, कारण की ते स्टिकर काढून घेतात. तर याच्यामध्ये समजा यांनी कलर कोड टाकला की अॅनालॉग चीज समजा निळ्या कलरचं किंवा पिवळ्या कलरचं जे फूड कलर वापरले जातात तसं केलं आणि जे नॅचरल पनीर आहे आपलं दुधापासून बनलेलं पनीर आहे त्याचा कलर तोच ठेवला तर याच्यामध्ये मार्ग निघू शकतो मला असं वाटतं.